देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधील पेपर फुटीच्या घटनांमुळे विविध संघटना आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत। या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप करत बिद्रीमधील समविचारी लोकशाही बचाव मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय। कागल तालुक्यातील बिद्री इथं समविचारी लोकशाही बचाव मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पेपर फुटीच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाची शासनानं योग्य दखल न घेता आंदोलनकर्त्यांना प्रशासकीय दबावाचा वापर करून आंदोलन स्थळावरून हटवल्याचा आरोपही करण्यात आलाय। त्याच्या निषेधार्थ बिद्री बस स्थानक ते नदीपर्यंत शांततापूर्ण रॅली काढण्यात आली। तसंच मानवी साखळी करून शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। तर मागणीचं निवेदन सहाय्यक फौजदार प्रशांत गोंजारे यांना दिलं। आंदोलनात माजी सरपंच विद्या कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत कांबळे, स्मिता कांबळे, बाळासो फराकटे, दयानंद कांबळे, सुधीर कांबळे, बाबासाहेब साबळे यांच्यासह संभाजी ब्रिगेड आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते।